एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे एसटीच्या संपाबाबतची। दुसऱ्या दिवशीही म्हणजे आजही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत। आजपासून संप आणखी तीव्र केला जाईल असा इशारा या सगळ्या कर्मचाऱ्यांनी दिलाय। तर सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आज संपकऱ्यांची बैठक घेत आहेत। संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत तोडगा निघतो का याकडे लक्ष असेल। 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतनवाढ झाली पाहिजे या मुख्य मागणीसह राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेलेत। नगर जिल्ह्यातल्या संयुक्त कृती समितीच्या 14 संघटनांनी या संपात सहभाग घेतलाय। या 14 संघटनांच्या एकूण 3800 कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे प्रवाशांना संपाचा मोठा फटका बसतोय। थेट जाणार आहोत पुण्याला स्वारगेट बस स्थानकात आगारात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव तिथे उपस्थित आहेत। सचिन, आज या संपाचा दुसरा दिवस आहे। स्वाभाविक आहे प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत असेल। स्वर्ण, नक्कीच आपण पाहतो की सलग दुसऱ्या दिवशी हा एसटीचा संप जो आहे तो सुरू आहे आणि साहजिकच पुण्यातून ज्या स्वारगेट बस स्थानक आहे आपण हे पाहतोय, या ठिकाणाहून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते आणि सणासुदीचे सध्या दिवस आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर हा संप सलग दुसऱ्या दिवस असल्यामुळं आज सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झालेली आहे। कोकणात गणपतीसाठी जाणारे अनेक प्रवासी अशा प्रकारे या ठिकाणी थांबलेले आहेत। खरं तर कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी संप पुकारलेला आहे। या ठिकाणाहून फक्त 60% बसेस बाहेर जातात, 40% बसेस ज्या आहेत त्या जात नाहीत। माझ्यासोबत काही प्रवासी आहेत। काय परिस्थिती आहे? आज सकाळपासून तुम्ही इथं थांबले? 5 वाजल्यापासून थांबलो आम्ही। काय करणार, इथं सारखं तिथं जाणार, बस विचारतो, बस नाही हाय येणार आहे म्हणतात। अजून काय म्हणतात ते म्हणलं की चिंचवडांना सुटले बस, हेच सांगतात नुसतं। 5 वाजता आलो आम्ही तिथून, घरातनं 5 वाजता निघलो, 6:30 5:30ला इथंच आलो आम्ही। खरं तर गेले 2 तासापासून या ठिकाणी कोकणात जाणाऱ्या बसेस असतील किंवा इतर काही ठिकाणी जाणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। अजून काय प्रवास कुठं जायचंय आणि काय सध्या? कोकणात जायचंय, महाडला विनेरी गाडीचीच तिकीट आहे 8च्या। ही गेले तर म्हणली 5 5:30ची गाडी आहे, 8ची अजून आली नाही। केव्हा येणार काय माहित हा कधी येणार होतं 8ची गाडी? नक्कीच अजून 6च्या गाड्या ज्या 8पर्यंत आल्या नाहीत आणि अजूनही काही खरं तर प्रवासी मोठ्या संख्येने या ठिकाणी आज सकाळपासून बसून आहेत। संप आज संपेल का नाही हे माहिती नाही, त्यामुळं ऐन सणासुदीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवाशांचे हाल होत आहेत। पुण्यातील स्वारगेट डेपोतील ही परिस्थिती आहे, कारण स्वारगेट डेपोतून मोठ्या संख्येने सचिन, एकंदरीत स्वारगेट आणि पुणे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात बस या कोकणासाठी सोडल्या जाणार आहेत। मात्र आत्ता पहिल्याच दिवशी अशा पद्धतीने हाल होताना दिसत आहेत प्रवाशांचे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।